टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। आढावा एवढ्यासाठीच घेतला की माननीय राजसाहेबांनी काही महिन्यापूर्वी ज्या समित्या स्थापन केल्या की प्रत्येक विधानसभेमध्ये की प्रत्येक पदाधिकाऱ्याचं त्यांचं असलेलं मत आणि त्याचं क्रॉस करून आम्ही केंद्रीय समितीने घेतलेलं मत हे एक होतं की नाही, त्यांच्यामध्ये शाखांमध्ये विधानसभेमध्ये काही वेगळ्या प्रकारचे वादिवाद आहेत की नाही, यासाठी म्हणून त्यांनी केंद्रीय समिती नेमल्या। त्याच्यामध्ये नेते आहेत, उपनेते आहेत, विभागाध्यक्ष आहेत आणि ते आपापल्या परिणाम आम्ही संपूर्ण मुंबई हे करतोय, झाडून काढतोय। त्याच्यानंतर आपण पाहिलं गेलं तुम्ही सगळीकडे गेला असाल, तुम्ही तुमच्या लोकांशी बातचीत सुद्धा केली असेल, कुठे ना कुठे दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स होतो? त्यांच्याकडून पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळतोय का, जे तुम्ही मनसे अध्यक्षांना सांगितलं? आता यावेळेस तरी खूपसा मिळतो प्रतिसाद। म्हणजे जसं आम जनतेकडून महाराष्ट्रातल्या जनतेला जसं वाटतं की ठाकरे ब्रँड हा टिकावा महाराष्ट्रामध्ये, या महाराष्ट्रामध्ये केवळ फक्त माननीय राजसाहेबांची किंवा ठाकरे बंधूंचीच, ठाकरे कुटुंबाचीच हे दादागिरी चालावी, म्हणजे राजकीयदृष्ट्या। आणि ज्या पद्धतीनं आपण इतर पाहिले असेल की लोक परप्रांतीय जे नेते लोक आहेत, म्हणजे कंपोज असतील, कंगना राणावत असेल किंवा किरीट सोमय्यासारखे असतील, यांची दादागिरी जी वाढली गेलेली आहे, याला कारण काय तर दोन भावांमध्ये फूट पडलेली आहे की जसं आपण एखादं घर चालू नये म्हणून एखादा शेजारी आपल्यामध्ये भांडणं लावतो आणि त्याचा फायदा घेतो, तशा प्रकारे आत्तापर्यंत फायदा गेलेला आहे। आणि हे दुर्दैवानं थांबावं असं महाराष्ट्रातल्या जनतेला वाटतं, आम्हाला देखील वाटतं। परंतु माननीय राजसाहेबांची शेवटी ती भूमिका आहे, आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत, ते त्यांना योग्य जो वाटेल तो निर्णय घेतील, त्याच्याशी आम्ही पाठीशी राहणार, एवढं मी ठामपणे सांगतो। आढावा बैठक घेतली, यामध्ये राज ठाकरे यांनी काय मार्गदर्शन केलं? मार्गदर्शन तुम्हाला जे टास्क दिलेले आहेत आता सध्या, तुम्ही त्या विषयावर काय बोलायचंच नाही कोणी, तो सर्वस्वी माझा अधिकार आहे, आम्ही देखील ते ॲक्सेप्ट करणारच, आम्ही त्यांचे सैनिक आहे महाराष्ट्राचे। आणि त्यामुळे आम्ही त्याच्यावर विषय नाही घालता, माननीय राजसाहेब त्या विषयाला देखील स्पर्श केलेला नाही आहे। त्यांनी फक्त जो आम्हाला जे टास्क दिले त्याबद्दल तुम्ही काम करा। महानगरपालिका समोर येऊन ठेपलेली आहे, ती कधी निवडणुकीच्या हे लागतील, महानगरपालिकेची निवडणुका लागतील, त्याला सामोरं जायचं एवढं फक्त डोक्यात ठेवा, बाकी काय तुम्ही डोक्यात ठेवू नका, बाकी मी काय बघायचं तर बघेल, आणि हा सर्व त्यांचा अधिकार आहे। आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेमध्ये अमित ठाकरे यांची तारीफ केली आहे, मी पाहिली नाही, काय केलं म्हणजे काय सांगतो स्टेटमेंट गेले? संजय राऊत असं म्हणाले, संजय राऊत यांनी मागच्या अनेक दिवसांपासून ते पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देत आहेत। संजय राऊत असं देखील म्हणाले की मला जर इकडे यावं लागलं तर बाकीचे लोक इकडे कॅफे म्हणून येतात, पण मी इकडे घर म्हणून येईन, कारण हे घर आहे एका व्यक्तीचं आणि त्याचं मान आम्ही ठेवतो। अमित ठाकरे यांचं पण त्यांनी कौतुक केलं, असं त्यांनी आदित्य ठाकरेचं करतात। तर कुठे ना कुठे आता संजय राऊत देखील ठाकरे गटाची पॉझिटिव्ह मानतात। नाही, चांगली गोष्ट राहणार, मी तर तेच म्हणतो, म्हणजे माननीय राजसाहेबांचं सैनिक किंवा ॲज अ महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून मी देखील तेच म्हणतोय की दोन भावांनी एकत्र यावं, ही माझी इच्छा आहे। कारण हे आपलं ज्या पिछाट झालेली आहे मराठी माणसाची, जे आपसामध्ये भांडणं लावून तो हा ब्रँड चालावा, त्यांचा चालला म्हणजे आमची चालणार, मराठी माणसाची चालणार, असं आम्हाला ठाम विश्वास आहे। आणि त्या पद्धतीनं आम्ही आक्रमक त्यांनी व्हावं आणि आम्हाला संधी द्यावी, एक चान्स द्यावा, म्हणजे जनते देते की ते त्याने देखील आजमावून आपण मराठी माणूस आपल्या पाठीशी आहे की नाही। आज मराठी टक्का ह्या मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये खूप, मुंबईमध्ये 17 ते 18% माझ्या माहितीप्रमाणे असेल, पुढे मागे असेल 1-2% पण तो देखील एकवटतो की नाही, किंवा ब्रँडच्या माध्यमातून की आपण नेहमीच आपल्या परिपर्यंत त्यांची दादागिरी सहन करायची, हा पण विषय महत्त्वाचा आहे। तुम्ही आढावा घेतलेला आहे तर काय लोकांचं म्हणणं आहे, त्यांची कामं होत आहेत का विधानसभा निवडणुकीनंतर त्यांची हा अंतर्गत आढावा आहे, हा जो आढावा आमचा पदाधिकाऱ्यांचा अंतर्गत, की समजा मी एखाद्याला पसंत नसेल तर माझ्या जागी बदल घडावा, ते आमचे पदाधिकारी तिथे सांगणार। त्याच्यामध्ये तो जो रिपोर्ट आहे, आम्ही सविस्तर आलेला रिपोर्ट हा वरपर्यंत माननीय राजसाहेबांकडे द्यायचा आणि त्याच्यानंतर माननीय राजसाहेबांकडे काय निर्णय घ्यायचा ते ठरवतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।